प्रेस द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी की देव बाप्पाने आपला पाऊस थांबवला. प्रियांनो, पावसाला पाठवणारा प्रभू आहे आणि ज्या ठिकाणी प्रभूचं गौरव होतं ना, आत्मा सेवकाला त्याच्या इच्छेने पाठवतो ना, त्या ठिकाणी आत्म्याला आपलं कार्य कसं करायचं हे सांगावं लागत नाही. प्रियांनो, अख्ख्या पृथ्वीला हा आत्मा कंट्रोलेट करत आहे, सर्व गोष्टींनी कंट्रोलेट करत आहे. आणि हा जो समय चाललाय ना, हा समय पण आत्म्याचाच समय चाललाय. जे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे शब्द बायबलमध्ये दिलेत ना, त्याच्यातला तिसरा विभाग हा पवित्र आत्म्याचा चाललेला आहे. म्हणून पेंटिकॉस्टच्या दिवशी जो संदेश आला ना, तो अग्नीच्या जिभेने जो आला ना, त्यापासून आत्म्याचं कार्य सुरू झालंय. पण आता या समयामध्ये आमचा तारणाराच आम्हाला घेऊन जाण्याच्या तयारीमध्ये आहे आणि तो कोणत्याही वेळेला येणार आहे. बघा, आम्ही विनंती केली, दोनच शब्दाची विनंती केली की देव बाप्पा, तुझा पाऊस आहे, तू थांबव. तुझ्या गौरवासाठी प्रभूने थांबवला. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करू. समीक्षा आपल्यासाठी सुरुवातीची प्रार्थना करील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 तुळशी नदी परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराजा. हो ईश्वराजा, तू आम्हा सर्वांना आतापर्यंत सांभाळलंस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा. हो ईश्वराजा, ही सुंदर शिवे तू आमच्या जीवनात जोडलीस, त्याबद्दल तुझे आभार मानते ईश्वराजा. हो ईश्वराजा, आजची भक्ती तू तुझ्याच आणि तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो ईश्वराजा, पालसाहेबांचं येणं आशीर्वादित केलंस, धन्यवाद. हो ईश्वराजा, आम्ही जे गीत गाणार ईश्वराजा ते तू आशीर्वादित कर. हो ईश्वराजा, या पावसात, वादळी पावसात जे कोणी अडकले असतील, हो ईश्वराजा, त्यांना त्यांच्या घरी सुखरूपरित्या पोहोचव ईश्वराची विनंती करते. हो ईश्वराजा, आम्ही प्रार्थना करत असताना, आमची भक्ती चालू असताना ईश्वराजा, कोणत्याही प्रकारचा तू पाऊस येऊ देऊ नको. छोटीशी प्रार्थना ताना तू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणतोय, आमेन. गा बाळांनो गीत. यहोवा मुझे तेरी जरूरत है, बिन तेरे मैं कुछ भी नहीं, बिन तेरे मैं कुछ भी नहीं. यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. प्यार तू करता इतना, प्यार तू करता इतना, अपने हाथों पे खुद मेरी सूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत, तू मेरे चेहरे की रौनक और है मेरी कुव्वत. हसमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत, हसमत और जलाल के बादशाह तुझसे है मेरी जीनत. तेरे बिना ये जिंदगी मेरी, तेरे बिना ये जिंदगी मेरी बेरौनक बेसूरत है. यहोवा मुझे तेरी जरूरत है, यहोवा मुझे तेरी जरूरत है. तेरा कलाम है से जैसे हो अनमोल मोती, तेरा कलाम है से जैसे हो अनमोल मोती. चराग है कदमों के लिए और मेरी राहों की ज्योति, चराग है
सजाई, चरिंदे परिंदे पहाड़ दरिया और फूलों से धरती सजाई। कायनात इतनी सुंदर बनाई, कायनात इतनी सुंदर बनाई, तू कितना खूबसूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है यहोवा, मुझे तेरी जरूरत है। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। येशू काना गावी गेला, येशू काना गावी गेला, मार्या होती त्या लग्नाला, द्राक्षरस संपलेला, त्याने पाण्याचा द्राक्षरस केला रे, मोठे नवल वाटते मला रे। त्याने पाण्याचा द्राक्षरस केला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। 38 वर्षांचा आजारी, 38 वर्षांचा आजारी पडला होता खाटेवरी, त्याला शक्ती नव्हती खरी, खाट उचलून चाल असे बोलला रे, मोठे नवल वाटते मला रे। खाट उचलून चाल असे बोलला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। एक जन्मांध भिकारी, एक जन्मांध भिकारी बसला होता वाटेवरी, त्याला दृष्टी नव्हती खरी, चिखल लावून त्याला दृष्टी दिली रे, मोठे नवल वाटते मला रे। चिखल लावून त्याला दृष्टी दिली रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। येशू रानामध्ये गेला, येशू रानामध्ये गेला, लोक होते त्या ठायाला, उपदेश ऐकायला, 5 भाकरी 5,000 रे, मोठे नवल वाटते मला रे। 5 भाकरी 5,000 रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे। बैर्या तोत्र्या मनुष्याला, बैर्या तोत्र्या मनुष्याला जनविनवी येशूला, त्याच्या क्षणी मुक्त झाला, येशू राजाचा गौरव केला रे, मोठे नवल वाटते मला रे। येशू राजाचा गौरव केला रे, मोठे नवल वाटते मला रे। किती सामर्थ्य धन्य प्रभु तुला रे, मोठे नवल वाटते मला रे।
केले चमत्कार फार, केले चमत्कार फार, गरिबावर उपकार, प्राण दिला खांबावर, तारण करून स्वर्गात गेला रे, मोठे नवल वाटते मला रे, तारण करून स्वर्गात गेला रे, मोठे नवल वाटते मला रे, किती सामर्थ्य धन्य प्रभू तुला रे, मोठे नवल वाटते मला रे. अति सुंदर, अति 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 सुंदर. हे मराठी गीत अतिशय आवडीचं. जेव्हा पण मी प्रेयरला येईल तेव्हा हे गीत गायचं, कारण हे गीत मला याची ट्यून लक्षात आली पाहिजे. मी पण एक छोटंसं गीत गातो. तुमच्या गीताने मला पण खूप आशीर्वाद मिळाला प्रियांनो, आणि माझ्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो पण म्हणतो या बाळांनी गौरव केलं, तू पण थोडंसं गौरव कर. म्हणून एक छोटंसं गीत मी पण गातो प्रभूच्या गौरवासाठी. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. आंधी आने दो या आने दो तूफान, आंधी आने दो या आने दो तूफान, वो नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं, दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं, दुख दूर हो जाएंगे तेरे, गर तू यीशु के साथ है. राहों में कांटे अगर हो, रुक
रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है। गर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर। गर मौत का डर सताए तुझे, सलीब पर तू गौर कर। यीशु ने मौत को जीत लिया है, उस पर तू विश्वास कर। राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तू विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है। प्रभूच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो या गीतांसाठी. खरोखर देव बाप्पाच्या आत्म्याला आपल्या स्वरांच्या आवाजाने तो आनंदी झालेला आहे. प्रियांनो, गीत गाणं म्हणजे देवाला प्रसन्न करणं आहे. गीत गाणाऱ्यांनी गीत मी का गातो ना याची त्याला पूर्ण माहिती जेव्हा होईल तेव्हा आत्म्याने खरेपणाने त्याच्या मुखातून देवाचं गौरव होईल. म्हणून आज आपण अगदी थोडक्या वेळामध्ये देवाचं वचन पाहणार आहोत. त्याच्यासाठी पटकन काढूया आपण इर्मायाचं पुस्तक काढूया आपण 7वा अध्याय 3रं वचन. 7वा अध्याय 3रं वचन. सेनाधीश परमेश्वर इस्रायेलाचा देव म्हणतो, आपले मार्ग व आपली कृती सुधारा, म्हणजे या स्थळी मी तुमची वस्ती करेन. आमेन. प्रियांनो, वस्ती करीन या भाषेला देव बाप्पाने 2 माध्यमात ठेवलेला आहे. वस्ती करणं म्हणजे एक माध्यम नाही, 2 माध्यम आहेत वस्तीचे. पहिली वस्ती आपल्या घरात देव बाप्पाची असणं गरजेचं आहे आणि दुसरी वस्ती आपल्या हृदयात असणं गरजेचं आहे. ज्यांच्या हृदयामध्ये देव बाप्पाची वस्ती नाही ना प्रियांनो, त्यांच्याकडून देव बाप्पाला संतोष विणाऱ्या गोष्टी त्यांच्या जीवनातून कधीच होणार नाही. ज्यांच्या हृदयात देव बाप्पाचा आत्मा आहे ना, ते देव बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक वेळेला तयार राहतील. काल ज्या ठिकाणी प्रेयरला मी होतो प्रियांनो, अतिशय सुंदर परिवार मला बघताच प्रियांनो खरंच विश्वासणाऱ्यांची धन्यता आणि नम्रता ना त्यांच्या कृतीतून दिसते. मला पाहिल्याबरोबर सर्वजण, मला जरा उशीर लागला जायला त्या ठिकाणी शोधण्यासाठी, मला जरा वेळ लागला, पण मला पाहता सगळे झाडाखाली बसले होते प्रियांनो आंब्याच्या. म्हणे अरे ब्रदर आलेले. आणि मग ताई घरामध्ये काहीतरी करत होत्या. त्या जेव्हा बाहेर आले म्हणे यांना मी ओळखते म्हणे, हे शिंडीला काय म्हणे प्रार्थनेला असतात म्हणे. आणि मग पूजाताईंना म्हणे पटपट पटपट सर्व तयारी करा. मग पूजाताईंनी पण तयारी करायला वेळ नाही लावला प्रियांनो. आणि इतकं छान वचन त्या ठिकाणी देव बाप्पानी पाठवलं. इतके आशीर्वादित झाले ते प्रियजन. म्हणे ब्रदर काय वचन आम्ही ऐकलं आज देव बाप्पाचं. म्हणे तुम्हाला जेव्हा वाटन तेव्हा आमच्या घरी प्रेयरला या, आम्ही कधीच मनाई नाही करणार. कोणत्याही वेळेला आले ना आम्ही प्रार्थनेला लगेच बसू. म्हटलं देव बाप्पा काय यांच्यामध्ये वचनाला ऐकण्याची उत्सुकता आहे. प्रियांनो, ज्यांच्या हृदयामध्ये देवाचं ऐकण्याची उत्सुकता आहे ना, ते प्रियजन आशीर्वादित झाल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद मिळतो प्रियांनो,
पण आम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. आणि या गोष्टीला साध्य करण्यासाठी आपले मार्ग, आपल्या कृती, आपल्या जीवनामध्ये तपासणं गरजेचं आहे. जर मी माझे मार्ग चांगले ठेवलेत, मी माझी कृती चांगली करण्याची देवाकडे प्रार्थना केली, तर आमच्या जीवनामध्ये फक्त एक गोष्टीला आम्ही सतत आमच्यापासून दूर ठेवलं पाहिजे. आणि ही जबाबदारी देव बाप्पाने आमच्यावर ठेवली. याला देव बाप्पाने फक्त आदेश आम्हाला दिलाय. बाकी तो आदेश आम्हाला मान्य करायचा किंवा नाही करायचा याची जबाबदारी आमच्यावर आहे. कोणता आदेश आहे किंवा कोणती गोष्ट आम्ही आमच्या जीवनापासून दूर ठेवायची वचनातून पाहूया. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 14वं वचन. ही गोष्ट आमच्या जीवनातून सर्वदा आम्ही दूर ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तो मंदिरात येऊन येशूला भेटला. तेव्हा तो त्याला म्हणाला, पहा, तू बरा झाला आहेस. आतापासून पाप करू नको. करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. देव बाप्पाला ना आमच्या फक्त पाप आवडत नाही प्रियांनो. आमचा देव बाप ना फक्त पापाच्या विरोधामध्ये आहे. आणि सैतान जो लुसिफर होता त्याला पाप करणं आवडतं. बघा, स्वर्गातून बेदखल केले, त्याला पृथ्वीवर टाकलंय, तरी पृथ्वीवर पाप करण्यापासून तो माघार घेत नाही. कारण ज्याचा स्वभाव आणि ज्याचं वागणं पाप आहे ना, तो कधी आपल्या जीवनामध्ये सुधरू शकत नाही प्रियांनो. म्हणून देवाने 38 वर्षाच्या पंगू व्यक्तीला जेव्हा बरं केलं, तेव्हा त्याला एकच विनंती केली, आदेश नाही दिला, विनंती केली, आतापासून पाप नको करू. कारण तू 38 वर्ष किती तडपलंस ना या पंगुपानं, हे कुणी जरी नाही पाहिलं, पण मी पाहिलंय प्रत्येक क्षणाला. तुला त्या ताळ्यामध्ये जाण्यासाठी तू किती तळमळत होताच, काय काय शर्तीचे प्रयत्न त्या ताळ्यामध्ये उतरण्यासाठी तू केले, पण तुला एकदाही त्या ताळ्यामध्ये उतरता आलं नाही. 38 वेळा तुझी हिरमोड तुझ्या जीवनामध्ये झालेली आहे. प्रियांनो, ज्याच्या जीवनामध्ये हिरमोड झालेला असतो ना, देवबाप त्याला विपुल आशीर्वाद देतो. पंगू व्यक्तींनी पण आपल्या जीवनामध्ये कधी विचार केला नसल की स्वतः प्रभू माझ्याकडे येईल आणि मला माझी बाज उचलून घेऊन चालायला लावील. त्याने कधी हा विचारच केला नव्हता. त्याच्या डोक्यात एकच विचार होता, स्वर्गदूत जेव्हा पण येतात, बैतसैदा या ताळ्याला हलवतात, मी त्या पाण्यामध्ये सर्वप्रथम उतरन. पण त्याला हे आपल्या भावी जीवनामध्ये करता आलं नाही. म्हणून प्रभू त्याला भेटायला गेला आणि प्रभूने त्याला सांगितलं, उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. 38 वर्षाचा तो पंगू आजाराने त्रस्त असलेला प्रभूचा शब्द ऐकल्याबरोबर त्याच्या घोट्यामध्ये ताकद आली, हातामध्ये बळ आलं आणि आपली बाज उचलून घेऊन तो चालायला पण लागला. प्रभूच्या शब्दामध्ये किती पावर आहे बघा. पाऊस येत होता, तुफान येत होतं ना समीक्षा बाळा, तू विश्वासाने प्रार्थना केली, देव बाप्पा तुझे दास आमच्या घरी प्रेयरला आलेत. हा पाऊस आणि वादळ जर राहिलं तर कदाचित या जागांमध्ये प्रेयर होणार नाही. देवाच्या सेवकांना कदाचित असंच जावं लागेल. आणि जेव्हा तू प्रेयर केली बाळा, मी पाहिलं, म्हणलं अरे समीक्षा काहीतरी देव बाप्पाला बोलत आहे. तेव्हा मला पण वाटलं, मी पण देव बाप्पाला बोललो एका शब्दात, देव बाप्पा मी तुला उंच करायला आलो, या पावसाला आणि वाऱ्याला तू प्रेयर होईपर्यंत तरी थांबव, नंतर आलं ना तर चालेल. प्रियांनो, आम्ही विश्वासाने जर काही बोललो ना देव बाप्पाला, तर देव बाप तो ऐकतो. वाटतंय का इथं पाऊस झालाय, वारा आलं होतं, बघा देवाने किती शांततेचं वातावरण केलं. ज्या पण ठिकाणी देवाचा आत्मा येतो ना प्रियांनो, तिथं सर्व व्यवस्थितपणा देव बाप आणतो. म्हणून आम्ही पण ख्रिस्तामध्ये चालत असताना व्यवस्थित चालणं गरजेचं आहे. ख्रिस्तामध्ये ना प्रियांनो कधी डुप्लिकेट वागू नका. काही जण ना ख्रिस्तामध्ये डुप्लिकेट वागतात प्रियांनो.
हे बघा, कोणाला कोणाचं काही दिसत नसलं, कळत नसलं ना, हरकत नाही. पण ज्या देवाने तुम्हाला आपल्या राज्यात घेतलंय ना, त्याला मात्र कळतं बरं का. हा, तो मनातले ना अंतःकरणातले विचार जाणतो, की यांचं वागणं काय आहे, यांचे विचार काय आहे. म्हणून आपले विचार प्रभूला आवडणारे असलं पाहिजे. आपले कार्य प्रभूच्या इच्छेवर असले पाहिजे. जो प्रभूच्या अधीनतेमध्ये राहतो ना प्रियांनो, त्याला त्रास होत नाही, त्याला तकलिफीचा सामना करावा लागत नाही. हा चुटपुट क्लेश येतात, तो भाग वेगळा आहे. कारण देवाने सांगितलंय वचनात, जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, पण त्या क्लेशाला आम्ही विजयामध्ये बदलून टाकू, हे पण देवाने त्या ठिकाणी सांगितलंय. कारण आमच्या राजाने सर्व प्रकारच्या गोष्टीला विजयीमध्ये बदलून टाकलंय. सैतानाची हर एक शक्ती हाणून पाडलेली आहे. म्हणून आम्ही पण त्या हाणून पाडणाऱ्या सर्व समर्थ देवाची प्रजा आहोत. कधीही सैतानाबरोबर तडजोड करायची नाही प्रियांनो. जिथं सैतान अडखळणं उभे करीन ना, तिथं जास्त देवाला धन्यवाद द्यायचा. हे लक्ष ठेवा प्रियांनो. मी जे प्रभूच्या नावाने सांगत आहे ना, हे बघा, मी आज आहे उद्या नाही जगामध्ये. आज सेवा करतोय, भविष्यात काय होईल माझ्या जीवनाचं मला माहिती नाही. पण देवाचा आत्मा म्हणजे सांगतो ना, जिथं कुठं सैतान अडखळण आणीन ना, तिथं प्रभूच्या नावाला उंच करण्याचा जास्त प्रयत्न करा. बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती यशस्वीरित्या चालता, किती तुम्ही धन्यतेमध्ये आहात, हे देवबाप तुम्हाला दाखवेन. आणि जे अशा प्रक्रियेमध्ये आहे, मग शेवटच्या भागात प्रभू काय बोलला, मी त्यांच्यामध्ये वस्ती करीन. प्रियांनो, आमच्या हृदयात आणि आमच्या परिवारात प्रभूची वस्ती असणं गरजेचं आहे. जर हृदयात वस्ती आहे, परिवारामध्ये देवाची वस्ती नाही ना, तर त्या परिवारामध्ये कधी एकपणा दिसणार नाही. प्रत्येक आपापल्या परीने वागण्याच्या प्रयत्नामध्ये त्या परिवारामध्ये दिसणार. पण ज्या परिवारामध्ये प्रभूची वस्ती आहे आणि ज्यांच्या हृदयात प्रभू राहतो, तिथं मात्र शांतीचं वातावरण आहे. कसं आहे बघा, प्रभू बोलतोय वचनातून. योहानकृत शुभवर्तमान 14वा अध्याय 27वं वचन. मी तुम्हा शांती देऊन ठेवितो, मी आपली शांती तुम्हास देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. बघितलं प्रियांनो, प्रभूच्या शांतीमध्ये सामर्थ्य आहे. प्रभूच्या शांतीमध्ये आमच्या जीवनाला पोषक असं मार्गदर्शन आहे. प्रभूच्या शांतीमध्ये आम्हाला धन्यतेमध्ये चालण्याचा आशीर्वाद आहे. प्रभूची शांती साधारण शांती समजू नका प्रियांनो. आज लोक शांतीचा शोध घेण्यासाठी या पृथ्वीवर कोणकोणत्या ठिकाणी काय काय करायला जातात. पण पृथ्वीवरची शांती तेवढ्या वेळापुरती आहे जेवढ्या वेळ त्या त्या ठिकाणी आहेत. पण प्रभूची शांती अशी आहे प्रियांनो, की ती सतत आमच्या बरोबर राहते. झोपताना राहते, काम करताना राहते, अभ्यास करताना राहते, देवाची स्तुती आराधना करताना राहते. प्रत्येक वेळेला आमच्यामध्ये ती शांती आहे, याचा आम्हाला अनुभव येतो. त्यांनो, जे प्रियजन आपल्या भावी जीवनामध्ये प्रभूच्या शांतीपासून दूर राहतात ना प्रियांनो, ते आपल्या जीवनामध्ये देवाच्या सर्वात मोठ्या आशीर्वादाला आपल्या जीवनापासून दूर ठेवतात. प्रभूच्या शांतीला साधारण शांती नका समजू. इतकी अनमोल आणि इतकी पवित्र ती शांती आहे प्रियांनो. ती शांती आम्हाला कशाचंही भय वाटू देत नाही. आणि सैतानाच्या तर कोणत्याच गोष्टीला ती शांती कधी आम्हाला भयभीत होऊ देत नाही. इतका पावर आहे प्रभूच्या शांतीमध्ये प्रियांनो. पण प्रभू पण ही शांती अशीच कोणाला देत फिरत नाही. ध्यानात ठेवा, प्रभूनी जर शब्द दिलाय ना, मी आपली शांती तुला देईन, तर प्रभू त्यालाच आपली शांती देतो जे प्रभूच्या इच्छेप्रमाणे करण्याच्या तयारीत आहे.
प्रभू उठून सुटून कोणाला पण आपली शांती द्यायला मोकळा नाही. जे त्याच्या भयात त्याच्या अनुशासनात राहण्याची इच्छा ठेवतात आणि सदैव प्रभूला उंच करण्याचा मनोरथ ज्यांच्या हृदयात आहे ना, त्यांच्या जवळ शांतीचा अनुभव येईल. बघा, एक गीत गायला सांगितलं होतं तुम्हाला. पहिलं गीत तुमचं इतकं मला ब्लेसेड झालं, काय आवाजामध्ये गायलं. दुसरं गीत पण तुम्ही गायलं, त्या गीताने मला पण प्रोत्साहित केलं की तू पण गा. या बाळांनी जर इतकं छान गायलं तर तू का गीतापासून माघार घेतो. मी सुद्धा गीत गायलं. प्रियांनो, प्रभूची उपस्थिती ना, आम्हाला त्याचं गौरव कसं करायचं याची आम्हाला प्रत्येक वेळेला माहिती देत राहतं. म्हणून प्रभूच्या संपर्कात राहणं विश्वासणाऱ्यांचं आद्य कर्तव्य आहे. आणि जे प्रभूच्या आद्य कर्तव्यामध्ये राहतात ना, त्यांच्यावर देव बाप एका कृपेची वृष्टी करतो. कोणत्या कृपेची वृष्टी करतो वचनातून पाहूया. काढूया जरा स्तोत्र संहितेमध्ये जाऊ आपण आता. 25वा अध्याय 18वं वचन. ही कृपा त्यांच्यावर प्रभू करतो. माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पहा, माझ्या सर्व पापांची क्षमा कर. आमेन. प्रियांनो, आमचे जे काही पाप असतील ना, प्रभू मध्ये येण्या अगोदर त्या पापांना प्रभू क्षमा प्रथम करतो. पण ते पाप क्षमा केल्यानंतर आम्हाला आदेश असतो की आता ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पापाविना जगण्याची तयारी तू जास्तीत जास्त माझ्या समक्षतेमध्ये दाखव. किती जणांना आज धैर्याने सामर्थ्याने म्हणता येईल की माझे पाप प्रभूने क्षमा केल्यानंतर मी प्रभूमध्ये होईल तितकं पाप न करण्याच्या प्रक्रियेमध्ये ख्रिस्ती जीवन जगत आहे. किती जणांना प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने धैर्याने सामर्थ्याने बोलता येईल. त्यांनाच बोलता येण्याचे सामर्थ्य प्रभू देईल. प्रियांनो, जे वचनाला वाचित आहेत आणि वचनाप्रमाणे करण्याची तयारी प्रभूला दाखवित आहेत. आम्हाला फक्त देव बाप्पाने पापापासून दूर राहण्याच्या प्रयत्नामध्ये आम्हाला चालण्याची प्रक्रियेचा आदेश आहे. आता त्या आदेशाला मानायचं अथवा त्या आदेशाच्या विरोधात चालायचं याची जबाबदारी आमच्यावर आहे. म्हणून जो वचनात राहतो ना प्रियांनो, त्याला देवाचा आत्मा सर्वप्रथम आदेश देतो, होईल तेवढं पापापासून दूर राहा. आणि देवाचा आत्मा पण त्या विश्वासणाऱ्याला, त्या सेवकाला पापाच्या रस्त्यामध्ये चलू पण देत नाही. देवाचा आत्मा पण सहाय्य करतो त्या विश्वासणाऱ्याला, सेवकाला पापाच्या रस्त्यातच जाऊ देत नाही. पापाच्या रस्त्यातनं मोह आणि लोभ या दोन गोष्टी आम्हाला पापामध्ये घेऊन जातात. मग ते शारीरिक पाप असो किंवा आत्मिक पाप असो. पाप दोन प्रकारचे आहे, शारीरिक आणि आत्मिक. आम्ही जर आत्म्याची इच्छा पूर्ण नाही केली तर आम्ही आत्म्याच्या विरोधात चालणारे विरोधक होतो. आणि जर प्रभूने आदेश दिलाय की पापाविना तू शारीरिक जीवनामध्ये चालण्याचा प्रयत्न कर, त्याही प्रयत्नात आम्ही जर त्याप्रमाणे नाही वागलो तर शारीरिक जीवनात पण आम्ही पापी म्हणून देवासमोर येतो. म्हणून देवाने न्यायाच्या प्रक्रियेमध्ये कोणालाही सोडलेलं नाही, सेवकाला सुद्धा सोडलेलं नाही. देवाच्या आत्म्याला आपल्या समयामध्ये दिसलं होतं, जरी मी माझ्या नावाने माझे सेवक माझ्यासाठी तयार करीन, पण त्यातले काही सेवक त्याप्रमाणे वागणार नाहीत ज्याप्रमाणे वागण्याची आशा मी त्यांच्याकडे करत आहे. म्हणून प्रियांनो, सेवकांचा सर्वप्रथम न्याय होणार आहे, नंतर विश्वासणाऱ्यांचा होणार आहे. कारण सेवकाच्या प्रति देवाच्या मनामध्ये जी आशा आहे त्या आशेच्या विरोधात जे सेवक चालतील ना, आजच्या समयापासून प्रभूच्या येण्या समयापर्यंत त्या सेवकाची गय प्रभू करणार नाही.
प्रभू आपल्या समयामध्ये कोणत्याही गोष्टीला माफ करणार नाही. लक्षात घ्या, फक्त ज्यांनी आपल्या भावी जीवनामध्ये विश्वासणारा असो की सेवक असो, त्याने आपल्या भावी जीवनामध्ये जर एक कृती देवाला येण्यापर्यंत करण्याच्या प्रक्रियेत राहिलं ना, त्यालाच देवबाप क्षमा करणार आहे. आणि त्यासाठी 2 वचन आपण पाहूया. पहिलं पाहूया, नीतिसूत्रे 16वा अध्याय 20वे वचन. जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते. जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य. आमीन. दुसरं वचन बघूया. योहानकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 24वे वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. पहिलं त्याचं कल्याण होतं, दुसरं त्याचा न्याय होत नाही. बघा किती मोठे आशीर्वाद आहे वचनाला धरून चालणाऱ्या प्रियजनांसाठी आणि सेवकांसाठी. प्रभूने आशीर्वाद देण्यासाठी सेवक आणि विश्वासणारे यांच्यामध्ये अंतर ठेवलेलं नाही. सेवक जर असा आहे ना, तर विश्वासणारे पण असेच आहे. फक्त काम करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या देवाने ठेवल्यात, पण आशीर्वादाच्या प्रक्रियेमध्ये दोघांना पण प्रभू त्याच प्रमाणे देतो ज्याप्रमाणे त्याची इच्छा आहे. तो म्हणत नाही सेवक आहे याला उच्च प्रतीचे, हे विश्वासणारे आहे यांना खालच्या प्रतीचे. देव कधीही असा भेदभाव करत नाही. एक समान आशीर्वाद आहे. आणि प्रियांनो, तुमच्या या घरामध्ये जेव्हा पण देवबाप मला आणतो ना, या घरामध्ये या जागेमध्ये अतिशय देवबापाने प्रसन्नता ठेवली. फार शांती या जागेमध्ये आहे. म्हणून देवाचा आत्मा या ठिकाणी येतो ना, तर काही ना काही निरोप सांगितल्याशिवाय तो पण या घरातून बाहेर जाण्याची इच्छा करत नाही. प्रियांनो, धन्य ती जागा आहे, ते घर आहे की ज्या घरामध्ये प्रभूने आपली शांती ठेवलेली आहे. प्रभूचं वास्तव्य त्या घरामध्ये आहे. प्रियांनो, याच्यासारखा धनवान या पृथ्वीवर दुसरा कुणीच नाही. हे लोखंड लाखंडाला काय करता प्रियांनो, हे काही करू शकत नाही. जिथं जिवंत देवाची समक्षता आहे ना, तिथंच त्या व्यक्तीची धन्यता आहे आणि तोच व्यक्ती श्रीमंत आहे प्रभूच्या नजरेत. म्हणून आमच्या प्रभूने पण आपल्या सेवा कार्यामध्ये श्रीमंतावर जेवढं प्रेम करायचं तेवढं प्रेम नाही केलं. त्याने गरजूंवर, गरिबांवर आपली प्रीती कशी आहे ही दाखवली. आणि विशेष करून आजारी प्रियजनांना तर आमच्या प्रभूने कधीच नाकारलं नाही. कोणत्याच आजारी व्यक्तीला प्रभू म्हणलं नाही मला तुझा राग येतो, हे आजारपण पाहून मी तुझ्या या आजाराला बरं करत नाही. एकही उद्गार आमच्या प्रभूचे 4 शुभ वर्तमानामध्ये नाही. एका ठिकाणी तर जन्मापासून आजारामध्ये असलेल्या व्यक्तीसाठी प्रभू बोलला की हा आजार तुझ्या गौरवासाठी, प्रभूच्या गौरवासाठी हा आजार तुझ्यात ठेवण्यात आलेला आहे. आणि त्याही व्यक्तीला देवबाप्पाने आपल्या शब्दाने, आपल्या कृतीने आरोग्य दिलं. आमचा प्रभू कधीच कोणाला आरोग्य देण्यासाठी त्याने माघार घेतली नाही. प्रियांनो, जे त्याच्याकडे आले ना ज्या कारणासाठी, त्यांचं कारण आमच्या प्रभूने पूर्णच केलं. आणि तोच प्रभू आजच्या समयामध्ये तुमच्याकडून आणि माझ्याकडून उंचावला जात आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी फक्त प्रभू उंच होत आहे बोलण्याच्या माध्यमातून, स्तुतीच्या माध्यमातून. फक्त त्या गोष्टीला करण्याचे माध्यम देव बाप्पाने आम्हाला केलेलं आहे. म्हणून ज्या ठिकाणी प्रभूची उपस्थिती आहे ना प्रियांनो, त्या ठिकाणी सर्व गोष्टीची मोकळीकता आहे. तिथं कुठल्या प्रकारचा अडखळण तुम्हाला
सापडणार नाही. प्रियांनो, ज्यांच्या पापाची क्षमा देव बाप्पांनी केलेली आहे ना, आणि जे पाप क्षमेचं जीवन प्रभू मध्ये जगत आहेत ना, त्यांच्यासाठी एक मोठं बक्षीस देव बाप्पांनी त्यांना बहाल केलंय. शेवटचं वचन ते बक्षिसाचं आपण पाहूया. त्यानंतर मी 2 मिनिटं त्यावर बोलन, मग आपण या ठिकाणी थांबू. कोणतं बक्षीस दिलंय काढूया. त्याच्यासाठी आपण एक वचन इब्रिकराच्या पत्रामध्ये जाऊ आपण आता. 5वा अध्याय 9वं वचन. हे ते बक्षीस आहे. शेवटचं वचन. आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये जर तारण प्राप्त केलं ना, देवबाप क्षणभराचं आणि टेम्पररी तारण करत नाही बर का. लक्षात ठेवा, टेम्पररी आणि क्षणभराचं तारण देवाच्या डिक्शनरी मध्ये नाही. तारण त्यांचंच होतं ज्यांना प्रभू तावून सलाखून तपासतो, त्यांचं तारण होतं. आज जो तो आपल्या मुखाने म्हणतो देवाने माझं तारण केलंय, माझं तारण केलंय. तारणामध्ये तुम्ही आलात, पण तारण होणं हा भाग वेगळा आहे. तारण त्यांचं होतं जे देवाच्या सांगण्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये चालण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा देवाला दिसतं ना XYZ खरोखर देवाच्या मार्गामध्ये चालत आहे, तेव्हा त्याचा तारण पूर्ण झालेला आहे आणि तो तारणामध्येच आपलं जीवन प्रभूच्या आगमनापर्यंत जगण्याचा प्रयत्न करतो. प्रियांनो, तारण म्हणजे साधारण गोष्ट समजू नका. तारण अतिशय अनमोल अशी देणगी आहे. ही देणगी सहजासहजी मिळत नाही. प्रभूच्या आज्ञेप्रमाणे राहिल्याशिवाय आणि प्रभूच्या इच्छेवर चालण्याशिवाय हे तारण आम्हाला प्राप्त होत नाही. आणि ज्यांचं तारण होतं ना प्रियांनो, त्यांना शारीरिक आणि आत्मिक दोन्ही आशीर्वाद मिळतात. आणि जे विश्वासणारे आहे ना, त्यांच्याकडे पाहून म्हणतात, अरे देव बाप्पाने काय यांना आशीर्वाद प्रदान केलेत. प्रियांनो, आशीर्वाद येतातच तारण प्राप्त झालेल्या प्रियजनांसाठी. आणि त्याला सांगण्यासाठी कोणाला फोर्सही करावा लागत नाही. तारण अशी वस्तू आहे, गोष्ट आहे प्रियांनो, ती ऑटोमॅटिक विश्वासणाऱ्याच्या मुखातून XYZ परिवारासाठी बोलवली जाते. ते ऑटोमॅटिक बोलतात. प्रियांनो, आमच्या गरिबीकड, आमच्या श्रीमंतीकड देवबाप कधीच बघत नाही. आमच्या हृदयात आम्ही देवाच्या आत्म्याला किती मोठी जागा दिली ना, या श्रीमंतीला देवबाप जास्त पाहतो. आणि जे देवाच्या आत्म्याला खुश करतात ना, त्यांच्या शरीरातला आत्मा देखील नेहमी प्रसन्न आणि आनंदी असतो. त्यांना प्रार्थना म्हणलं म्हणजे आनंदाच्या उकळ्या त्यांच्यामध्ये येतात. आणि या गोष्टीचा अनुभव मला काल आला प्रियांनो. खरंच ख्रिस्ती जीवन अनुभवाचं जीवन हे म्हणतात ना प्रियांनो, हे आम्हाला समजून आलं पाहिजे. तिथपर्यंत आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये स्वतःला नेलं पाहिजे. तेव्हा आम्हाला कळल ख्रिस्ती जीवन अनुभवाचं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन बोलण्याचं जीवन नाहीये, कृती करून दाखवण्याचं जीवन आहे. आणि त्याच प्रक्रिया मला याही परिवारामध्ये दिसतात प्रियांनो. जेव्हा पण या दासाचा आत्म्याच्या प्रेरणेने या परिवारात येणं झालंय, तुम्ही पण प्रियजनांनो इतकं देवासाठी तुम्ही तळमळीने कार्य केलेले आहे आणि करत आहात, याचा आशीर्वाद तुमच्या नावे पण आहे. लक्षात ठेवा प्रियांनो, जिथं देवाचा आत्मा बोलतो ना, तिथं देव बाबतीत करून दाखवतो. फक्त वाट पहा, कधी ना कधी तुम्हाला ते आशीर्वाद देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. देव येतो ना असाच येत नाही. देव योजनाबद्ध तरीकेने येतो, पण त्याच्या योजना तो आपल्या इच्छेनेच पूर्ण करतो, आमच्या इच्छेने नाही.
आमची इच्छा असती आज आले सेवक, आजच आम्हाला आशीर्वाद भेटावं. प्रियांनो, एका दासाने सुंदर नामी दरवाजाजवळ बसणाऱ्या लंगड्या भिकाऱ्यासाठी इतकं सुंदर ट्रान्सलेशन केलं वचनातून. मला अतिशय आवडलं ते ट्रान्सलेशन. प्रियांनो, सुंदर नामी दरवाजाजवळ येशू ख्रिस्त अनेक वेळा गेला होता, पण त्या सुंदर नामी दरवाजाजवळ जो भिकारी बसला होता त्याला येशू ख्रिस्ताने बरं केलं नाही. तो भिकारी म्हणला नसन का येशू ख्रिस्ताला मला बरं कर, किंवा त्या भिकाऱ्याला माहिती मिळाली नसेल का की हा कोण आहे म्हणून. प्रियांनो, प्रत्येक गोष्टीचा समय असतो. त्या पंगू व्यक्तीला बरा होण्याचा समय कोणता लिहिला होता? पेत्र, याकोब आणि योहान हे तिघ जण जेव्हा त्या मंदिरामध्ये येण्याच्या मार्गावर असतील किंवा त्या मंदिराकडे जातील तेव्हा त्या लंगड्या भिकाऱ्यासाठी बरं होण्याचा आशीर्वाद ठेवला होता. म्हणून पेत्र पण काय बोलला आत्म्याच्या प्रेरणेने? आमच्या जवळ तुला द्यायला सोनं नाणं काही नाही, पण आमच्या जवळ जे आहे ते तुला देतो. नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू लाग. कधीही त्या लंगड्या पंगू व्यक्तीने मंदिरामध्ये गेला नव्हता. मंदिराच्या बाहेरच त्याचं जागा होती. पण जेव्हा पेत्राने शब्द काढले मुखातून तेव्हा तो लंगडा भिकारी ताटकन उठून उभा राहिला. पहिल्यांदा मंदिरात गेला. तो बरा झाल्यावर त्याने पण सर्वात पहिला आदर सन्मान देवाला दिला. मंदिरात गेला. तो आपल्या घरी नाही गेला मी बरा झालो, बघा मी पहिला कसा होतो आता कसा आहे, असं नाही म्हणला तो. त्याने पण देवाचा सन्मान केला. प्रियांनो, मंदिरात गेला आणि मग याजक, शास्त्री, सदुकी, परुषी म्हणले, अरे हा तो मंदिराच्या बाहेर बसणारा मंदिरात कस काय आला, याला पाय कुणी दिले? ते बुचकळ्यात पडले प्रियांनो ज्ञानी लोक. पण हा लंगडा जो होता ना सुंदर नामी दरवाजाजवळचा, हा त्याच्यात पाडला नाही. त्याने धैर्याने सांगितलं, मी 3 जागेवाल्यांना भीक मागण्यासाठी हात पुढे केले, पण त्यातला एक जागेवाला मला म्हणला, आमच्या जवळ तुला द्यायला सोनं नाणं नाही, जे आहे ते देतो. उठ नासरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि मी चालत मंदिरात आलो. ज्यांना आशीर्वाद मिळतो ना प्रियांनो, ते आपला आशीर्वाद प्रामाणिकपणे दुसऱ्याला सांगतात. ही धन्यता असते त्या बरे होणाऱ्या व्यक्तीमध्ये. आणि तो व्यक्ती सर्वप्रथम देवाचं गौरव करतो. तो लंगडा डायरेक्ट मंदिरात गेला, आपल्या घरी नाही गेला, आपल्या दोस्तांकडे नाही गेला, मंदिरात गेला आणि देवाचा त्यांनी धन्यवाद केला. मला तू बरं केलं, धन्यवाद. बायबलमध्ये पुढचं ट्रान्सलेशन केलेलं नाही. त्याने देवाचे आभार मानले की या 3 जागेवाल्यामधल्या एका जागेवाल्याच्या द्वारे मला तू बरं केलं. काही गोष्टी बायबलनी गुप्त ठेवल्यात प्रियांनो. त्याने देवाचे आभार मानले. म्हणून आम्ही पण या वर्तमान काळामध्ये जगत असताना सर्वदा आमच्या देवाचा प्रथम धन्यवाद केला पाहिजे. नंतर बाकीच्या गोष्टीला आम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. आम्ही जेवढं देवाला उंच करू ना प्रियांनो, देव पण आम्हाला उंच केल्याशिवाय राहणार नाही. फक्त आम्हाला वाट बघायची, देवबाप आम्हाला कधी उंच करेल. आणि लक्षात ठेवा, आता एवढं वाक्य बोलतो थांबतो मी. जीवनामध्ये कधीही माणसाकडून उंच होण्याची आशा ठेवू नका. मनुष्य उंच पण करीन आणि तुम्हाला खाली पण आढळी ना. लक्षात ठेवा, हे कधीच विसरू नका वाक्य. मनुष्य उंच पण करीन तुम्हाला आणि जितकं उंच करीन ना तितक्या उंचावरून तुम्हाला खाली पण आदळण्यासाठी कुठली माघार ते घेणार नाही. पण देवाने जर उंच केलं ना, देव कधीच आम्हाला खाली आदळणार नाही, आम्हाला उंचावरच ठेवीन. म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाला गौरव देणं हे आमच्या जीवनाचं आम्ही ध्येय आणि लक्ष ठेवलं पाहिजे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करा.
काही सेकंद आपण शांत राहू, मग आपण प्रार्थना करू. आपल्यामध्ये प्रेरणाताई आहे, शेवटची प्रार्थना करतील. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करत्या थोर सेनाधीश बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून मी तुला धन्यवाद देते. हो ईश्वराजा बाप्पा, इथून पुढे बाप्पा तू आम्हाला असंच सांभाळीत राहा. हो ईश्वराजा बाप्पा, आम्ही आता जी गीत गायली ईश्वराजा बाप्पा, त्या स्तुती आराधनेद्वारे तू उंचावला जा आणि तू गौरवला जा ईश्वराजा. हो बाप्पा, ते वचन वाचले, ते वचन समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे. हो ईश्वराजा बाप्पा, त्याद्वारे तू उंचावला जा आणि तू गौरवला जा ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, पाळक साहेबांनी जो संदेश सांगितला ईश्वराजा बाप्पा, हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, तो संदेश बाप्पा आम्हाला समजण्याचं बुद्धी चातुर्य देव. हो प्रभू ख्रिस्ता बाप्पा, तो ऐकणारा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर. प्रत्येकाच्या जीवनात संदेशाद्वारे तू कार्य कर ईश्वराजा, आणि होले तुझ्याच नावाचं करू. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, इथे बसले प्रत्येकावर तुझा आशीर्वाद स्वीकार की ईश्वराजा बाप्पा. हो प्रार्थना करते ईश्वराजा आमच्या फॅमिली मेंबर्ससाठी. हो ईश्वराजा बाप्पा, पप्पा काम करत असताना त्यांच्या सोबती तू राहा, त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर. हो ईश्वराजा बाप्पा, या ऊन वादळ पाऊस या सर्व नैसर्गिक आपत्तींपासून तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू. हो ईश्वराजा बाप्पा, तारणारा जो देव आहेस ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, दीदीसाठी प्रार्थना करते. हो ईश्वराजा बाप्पा, बाहेर ठिकाणी राहत असताना ईश्वराजा बाप्पा तिचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू. हो ईश्वराजा बाप्पा, तिच्या मार्गातील अडथळे तू दूर कर ईश्वराजा. तुझ्या देवळाचं कुंपण तिच्या भोवती सदा सर्व काळ असू दे ईश्वराजा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, आईसाठी प्रार्थना करते. उत्तम आरोग्य देतोस ईश्वराजा बाप्पा. इथून पुढे बाप्पा तू तिला सांभाळ, उत्तम आरोग्य दे, प्लेस कर ईश्वराजा बाप्पा, आणि म्हणजे तुझ्याच नावाचं करू. मम्मीसाठी प्रार्थना करते ईश्वराजा बाप्पा. कुटुंबाचा सांभाळ करत असताना लागणाऱ्या बुद्धी चातुर्य सामर्थ्य तू दे ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, उत्तम आरोग्य देतोस त्याबद्दल तुझे खूप आभारी ईश्वराजा. इथून पुढे बाप्पा तू असं सांभाळ बाप्पा. आम्ही शाळेत जात येत असताना आमच्या भोवती तुझ्या देवळाचं कुंपण असू दे. हो ईश्वराजा बाप्पा, आतापर्यंत सांभाळस असं इथून पुढे बाप्पा तू सांभाळ. हो ईश्वराजा बाप्पा, तू तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करताय ईश्वराजा बाप्पा. सर्व अडचणीपासून संकटांपासून तू सोडवतोस त्याबद्दल खूप खूप आभारी ईश्वराजा बाप्पा. बाप्पा, पाळक साहेबांसाठी प्रार्थना करते. तुझी वचन सेवा करत असताना ज्ञान बुद्धी चातुर्याने तू त्यांना भर बाप्पा. त्यांच्या कुटुंबियांनाही तू आशीर्वादित कर ईश्वराजा बाप्पा. त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर. तुझ्या देवीचं कुंपण त्यांच्या भोवती असू दे. हो ईश्वराजा बाप्पा, त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे, आणि उद्या तुझ्याच नावाचं गौरव. बाप्पा, प्रार्थना करते या रात्रीच्या समयला जे आजारी असतील इष्ट नाव त्यांचं तू आजार बरा कर. जे प्रवास करत असतील त्यांचा तो प्रवास सुखाचा कर. बाप्पा, या रात्रीच्या समयला कोणालाही तानेला, भुकेला, उपाशी असा ठेवू नको. सर्वांचा जीव तू तृप्त कर. आम्हाला जसं जेवण देतो बाप्पा सर्वांना दे, आणि उद्या तुझ्याच नावाचं गौरव. बाप्पा, प्रार्थना करते आमचे नातेवाईक, संबंधातले लोक, आप्तेष्ट यांच्यासाठी ईश्वराजा. हो ईश्वराजा, प्रत्येकाच्या अडीअडचणी मला नाही की ईश्वराजा, पण तुला ठाऊक आहेत प्रभू. हो प्रभू ख्रिस्ता, प्रत्येकाच्या अडीअडचणी तू सोडव. सर्वांचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू. हो ईश्वराजा बाप्पा, केलेली प्रार्थना विनंती तारणार प्रभू श्री ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावात म्हणून पित्यातोय. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आमच्या सोडले आहे तसे आमच्याकडे आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नको, तर आम्हाला वाईटातून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही स्वर्गात तुझीच आहे. आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो. आमेन. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. धन्य येशू नाम, धन्य येशू नाम, धन्य येशू नाम सर्वकाळ. आमेन. बंद कर बाळा.